नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम 10 वाजता थेट साई कॅन्टीन इथं आलेला आणि प्रभाग 4 आहे या चंदनीकडे आपल्याला उमेदवार आहेत काँग्रेसचे, त्यांच्याकडे आपण जाणार आहोत थेट. मला सांगा साहेब, येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपली रणनीती कशी असणार आहे? जनतेसोबत असणार आहे. जनता जे सांगेल ते करीन. जनता जे सांगेल ते करणार आहेत. मला सांगा, जेव्हा काँग्रेस पक्षाचा हा प्रभाग वार्ड होता त्यावेळेस काँग्रेस पक्षाने विकास केला आहे? विकास केलाय की आता त्यावेळेसचा विकास मला काय म्हणणार. आता तर गेला विकास, आता तर सध्या विकास आहे. विकास नाही असं नाही आहे. जे आता जे लागणार आहे सुविधा आम्ही हे पुरवणार आहे. जे लाईट म्हणजे रोड ड्रेनेज हे आम्ही काम करायला तयार आहे. जे जनतेचे सगळे समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. तुमचं पॅनल कसं आहे? पॅनल आमचं चौघाचं आहे. कोण कोण आहेत पॅनल मध्ये? पॅनल मध्ये बसवंती मॅडम आहे. कुठल्या पक्षाकडले? त्यांनी उभाटाचे. अजून आणि दुसरे सगळे काँग्रेसकडनं चौधरीबाई आहे. अजून म्हणजे काँग्रेस पुरस्कृत केदार मामाने आणि राकेश घाडगे पुरस्कृत आहेत. ते डमत नाव. मला सांगा, तुम्ही काँग्रेसमध्ये होता, भाजपाकडे तिकीट मागितलं होतं तुमच्या घरामध्ये, तुमच्या मुलाने. चुकीचं बोलू नका. भाजपकडे मागणारा माणूस दुसरा आहे. ते मुलगा आहे माझा. मी मागितला नाही. मी काँग्रेस सोडून कधीच गेलो नाही. हे तुमचा गैरसमज आहे. मग अपक्ष म्हणून आहेत ना? अपक्ष म्हणून नाही आहे. माझ्या चुकीमुळे मला अपक्ष मिळालाय. काय चुकी झाली म्हणजे माझं वेळेवर एबी फॉर्म नाही आला. कोण दिला नाही तुम्हाला एबी फॉर्म? दिलं असं नाही हो, वेळेवर आलं नाही म्हणालो मी. मला फसवले. कोण फसवले? XYZ. मला भारतीय जनता पार्टीकडनं तिकीट मागणीचा प्रयत्न केला. मला तुला तिकीट देतो म्हणले आणि शेवटच्या 2:40 मला तिकीट न मिळाला. 20 मिनिटात कसा कुठला पक्ष मला तिकीट फॉर्म दिल मला सांगा. मला फसवलं नाही तर मी काँग्रेस पक्षाचं माझ्या घरात तिकीट होतं. माझे वडील आजपर्यंत काँग्रेस पक्षाचे काम केलेले आहेत. मला फसवल्यामुळे हे परिस्थिती आली आमच्यावर. कोण फसवलं वाटतंय तुम्हाला? सध्याच्या राजकीय परिस्थिती मागणी केलं होतं भाजपाकडे. राजकीय परिस्थिती तुम्हाला सध्या माहिती आहे. कोण कोणाला फसवलं आहे तुम्हाला पण सगळ्याला माहिती आहे. सांगण्याची गरज नाही. मला सांगा साहेब, आमदार देशमुखकर तुम्ही जात होता? हे सत्य आहे. पण सध्या तिथं परिस्थिती त्यावेळेस वेगळी होती. त्यांच्या घरात दुःखद निधन झाल्यामुळे त्यांना जाब विचारणं आम्हाला शक्य नाही. कसं विचारता तुम्ही? तरी झाले चुका. मी फॉर्म माघारा घेतला. वडील म्हणले तुला तिकीट काय मिळणार नाही, तुझी तू बाबा. आता मी माझ्या पद्धतीने लढले त्यांनी. आता आज जनता त्यांच्या सोबत आहे. चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे जनतेतनं. मला सांगा, तुम्ही जनतेसमोर चाललेत मत मागायला, इथल्या प्रभागाची जे कामं राहिलेले आहेत, काय काय सांगतात का? काय कामं राहिलेत? काय सांगतात की पाण्याची समस्या आहे त्यांची, ती सांगतात त्यांनी. रोडची समस्या आहे, शौचालय दुरुस्ती, वेळेवर शौचालय धुवत नाहीत, त्याची समस्या भरपूर आहेत त्यांच्या. प्रत्येक घरामध्ये घर तिथं शौचालय अशी ही योजना आहे मोदी साहेबांची. प्रत्येकाला त्या घरामध्ये शौचालयाचं बांधण्यासाठी पैसे दिले गेले. कागदावर दिले गेले. अजून पण महापालिकेचे शौचालय चालू आहे. आता पण सध्या आपले किती जम्मूचीच आहे का नाही शौचालय चालू? का पाडले नाही मग? बंद का केले नाही? ते का चालू आहेत? जम्मा वस्तीमध्ये आहेत. का चालू आहेत तुझं कारण सांगा ना. बागले वस्तीला बी आहेत. प्रशासन ह्याच्यावर खर्च का करायलाय? खर्च बंद करा. साहेब मला सांगा, तुमचा मुलगा आणि तुम्ही आता बोलताय,
त्या टायमाला असं का बरं वाटलं नाही तुम्हाला की बाबा मला भाजप तिकीट नाही दिलं तर मी म्हणजे तुम्हाला एकूण निवडणुकीत थांबायचं होतं? नाही 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 काय झालं माहितीये का, तसं नाही आहे, हे विचारू नका. हा विषय काय होता, मी शब्दाला पक्का माणूस आहे. जर तुम्ही तुला तिकीट देतो म्हणले, आम्ही सोडलं नाही भाजप, आणि मी सोडणार पण नाही. मी 17 तारखेला मी मालकाचा आहे, मालकापाशीच जाणार. मला खरं उभा करणाऱ्याने केले. तुमचे वडील म्हणतात की मी काँग्रेस पक्षाच्या आहेत की त्यांनी उमेदवार आहे. पण ज्याला तिकीट नाही मिळाल्यावर आता बंडखोर भाजपचे पण आहेत का नाही? न्यायासाठी लढायचं नाही का? न्याय करायचं आहे का नाही? आपल्याला जरवेळी डावललं जाणार, आपण जरवेळी बसणार का घरी? आमची ताकद काय तर निर्माण दाखवू ना आम्ही. आपली काय वार्डात ताकद आहे, ताकद दाखवू. आणि जनता आमच्या पाठीमाग आहे, यांच्या पाठीमाग आहे. मला अगोदर सांगितले होते वडील, तुला भाजपकडनं तिकीट मिळणार नाही, तू प्रयत्न करू नकोस. मला सांगा साहेब, ह्या प्रभागामध्ये लिंगायत समाजाची वोट किती आहेत? 12,500. आणि इतर सगळं आता कुठले एसटी समाज 9,000 आहे. असे लय समाज आहेत, म्हणजे आता सगळे सांगू शकत नाही मी. असं जे जे मेन आहेत त्यांचे बोलू शकतो. सर्व छोटे मोठे सर्व जाती धरून आता कसं हे गणित घालता येत आहे? एससी समाज 9,000 आहे, लिंगा समाज 12,000 आहे, अजून बाकीचा गवळी समाज आहे, मुसलमान समाज आहे. मला सांगा साहेब, ह्या प्रभागामध्ये ममानाचे पॉकेट वोट किती आहेत? आता समजेल की तुम्हाला इलेक्शन झाल्यावर तुम्हाला समजेल. गेल्या तर मला इलेक्शनला थांबले होते तेव्हा किती पडले होते तुम्हाला मी vote? अपक्ष होतो ते बी त्यावेळेस बी. हा, किती पडले होते? माझे त्यावेळेसचे 700-800 होते माझ्या मतदार. 700 होते. वैयक्तिक कुठल्याही पक्षाची ताकद नव्हती, वैयक्तिक होती. आता सध्याला आता बघू याच्यात काय प्रगती होती, जनता दाखवेल मतपेटीतनं. आमचं चिन्ह आहे एसी आणि अनुक्रमांक 4 आहे. 4B मधनं आम्ही उभारलेला आहे. खरंच प्रभाग 4 मध्ये कोणाला थंड करणार ममानेची एसी हे मात्र निश्चित आहे. मी राहुल रणदिवेसह चंदन बोलू, सोलापूर न्यूज.